नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण लिंबूच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। लिंबूच्या झाडाला हे वर्षातून 2 वेळा लिंबू हे लागत राहतात आणि एकदा लिंबू येऊन गेल्यानंतर पुन्हा नव्याने भरपूर अशी फुले फळे लागण्यासाठी या झाडावरती काही कामे करावी लागतात। तर आज आपण या व्हिडिओमध्ये लिंबूच्या झाडाला पुन्हा नव्याने भरपूर अशी फुले फळे लागण्यासाठी कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, कोणती कामे करायची, या सगळ्या विषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कुंडीमध्ये लावलेल्या या लिंबूच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, त्याच्यावरती भरपूर अशी फुले फळे लागण्यासाठी याला वेळोवेळी खते देणे हे आवश्यक असते, कारण आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच यांना पोषक तत्वेही मिळत असतात। तर या झाडाला कोणकोणती खते द्यायची हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोतच, पण झाडांना खते देण्याबरोबरच याच्यावरती काही कामे देखील ही करावी लागतात। त्यामध्ये करायचे सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे या झाडाची छाटणी करावी। छाटणी केल्यामुळे झाडावरती भरपूर अशी नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जी फुले फळे जास्ती लागतात ते या नवीन फांदीवरतीच ही लागत असतात। त्यामुळे या झाडाची छाटणी करणे देखील तितकेच आवश्यक असते। छाटणी केल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे नवीन फुटवे फांद्या तयार झालेले ह्या दिसून येतील। फांद्या तयार झाल्यानंतर मात्र याला हे खत देणे हे आवश्यक असते, कारण जेव्हा झाडाला एकदा फुले फळे येऊन गेली की त्या कुंडीतील मातीमधील जी पोषक तत्वे आहेत ते कमी झालेली असतात। त्यामुळे झाडाला हे योग्य ते पोषक तत्वे मिळणे हे गरजेचे असते। त्यामुळे अशा प्रकारे फुटवे आले की त्याला हे खत देणे हे आवश्यक असते। त्यामध्ये द्यायची खते म्हणजे आपल्याला हे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक आहे, कारण खतातील नायट्रोजनमुळे झाडावरती भरपूर फुटवे येतात आणि तयार झालेल्या ज्या फांद्या आहेत त्या देखील मजबूत होण्यासाठी मदत होते। आज आपण लिंबूच्या झाडाला देण्यासाठी ज्या 3 खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले खत आहे ते म्हणजे हे शेणखत आहे। शेणखत जेव्हा झाडांना आपण खत म्हणून वापरतो तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, म्हणजे झाडाला चांगला असा हा फायदा होतो। शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे आपल्या झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येण्यासाठीही मदत होते। त्याचबरोबर झाडावरील फांद्या देखील ह्या मजबूत होतात। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकता, कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असते। त्यानंतर आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ते म्हणजे हे अंड्याची ही टरफले आहेत। अंड्याच्या या टरफलामध्ये कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक आहेत ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे झाडाला फांद्या आल्यानंतर त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। आपल्या झाडावरील ज्या फांद्या आहेत जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती फुले फळे लागण्याचे प्रमाण हे भरपूर असते। त्यामुळे झाडांना अंड्याच्या टरफलांचा देखील हा वापर जरूर करावा। जर तुम्ही अंड्याचे टरफले वापरत नसाल तर आपल्या घरामध्ये जे दही, ताक असते याचा देखील वापर करू शकता। त्यानंतर मी ही जी तिसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही राख आहे। राख ही खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। राखेमध्ये जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत त्यामुळे झाडावरती फुले फळे लागण्याचे प्रमाण हे वाढत राहते। मात्र याचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे। राखेच्या वापरामुळे मातीमध्ये जर कीड बुरशी लागली असेल तर ती निघून जाते। आता आपण जे शेणखत, अंड्याची टरफले आणि जी राख आहे ती झाडाला खत म्हणून वापरणार आहोत। त्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे माती भुसभुशीत होते आणि आपण जेव्हा पण खते देतो तेव्हा ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो। त्याचबरोबर अशा प्रकारे माती ही हलवून मोकळी केल्यामुळे वरच्या बाजूची जी माती आहे ती गरम होते, तापते, त्यामुळे मातीमध्ये कीड बुरशी लागण्याचे प्रमाण देखील ही कमी होते। आता आपण जी खते झाडाला देणार आहोत ती देण्यापूर्वी झाडाच्या बुंध्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एका झाडाला म्हणजे 15 ते 18 इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडाला 2 ते 2.5 मुठी हे आपल्याला शेणखत वापरायचे आहे आणि 2 अंड्याच्या टरफलांचा हा मी चुरा घेतलेला आहे। 1 ते 1.5 चमचा ही राख या प्रमाणामध्ये ही सर्व खते आपण झाडाला दिली तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच आपल्या
झाडाला खूप सारे नवीन फुटवे आलेले दिसून येतील। अशा प्रकारे सर्व जी खते आहेत ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरून भरपूर असे हे पाणी द्यायचे। असे केल्यामुळे हळूहळू या खतामधील जी पोषक तत्वे ती मातीमध्येही उतरतील। तर अशा प्रकारे जे शेणखत, अंड्याची टरफले, राख याचा वापर जर लिंबूच्या झाडावरती केला तर झाड हे फुलाफळाने अगदी भरून जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।